सर्वांनाच हिरव्या भाज्या आवडत नाही, पण या भाजीची अशी गंमत आहे की ही एकदम 5 मिनिटात तयार होते. तर चला तर मग मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवते, झटपट आणि मस्त हिरवा मसाला टाकून. तर आधी तर मी दोडक्याची सालं काढून घेतली आहेत, जास्त काही सालं काढलेली नाही आहेत मी, आणि अशा गोल आकारामध्ये कापून घेतलेत. तुम्हाला हवं तर बारीक पण कापू शकता. आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण, चवीनुसार मिरच्या आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतलं. आणि फोडणीसाठी कढईत 2 पळी तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं. जिरे वगैरे चांगले तडतडले की ठेसा टाकून घेतला, त्याला 1 मिनिट चांगलं तेलात परतावून घेतलं. आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि कापलेला दोडका टाकून घेतला. दोडक्याला 2 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतावून घेतलं. आणि आपल्या आवडीनुसार अर्धा किंवा 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं. त्या शेंगदाण्याच्या कूटला पण 1 मिनिट तेलामध्ये चांगलं परतावून घ्यायचं. आणि वाटलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, ते त्या सगळं टाकून घेतलं आणि 5 मिनिटं फक्त झाकवून ठेवलं. मस्त असं तेल सुटतं आणि भाकरीसोबत पण खूप छान लागतं, चपातीसोबत पण खूप छान.